प्रशांत आमले हे मला टायमिंग देतात असं ते स्वतःहून बोलतायत, मी तुला देतो. म्हणजे मी वेडा झालेलो ते सगळं बघून. माझ्यासाठी हा भन्नाटच एक्सपिरियन्स होता. आम्ही तो सीन जवळजवळ 4 का 5 दिवस शूट केलाय. तेवढाच चंक जो तुम्हाला दिसतोय ना तो. मला प्रत्येक मोमेंट झाल्यावरती असं होतं, अरे ह्याच्या पुढे अजून एक जोक येतो का नाही ट्रेलर मध्ये. पण अर्थात सगळं ट्रेलर मध्ये नाही दाखवू शकत, त्याच्यामुळे ते मला सगळं ट्रेलर नाही होऊ शकत. नाही. म्हणजे ज्या चित्रपटाच्या ट्रेलरची आपण वाट बघत होतो तो प्रदर्शित झालेला आहे ट्रेलर, आणि तो ट्रेलर बघितल्यानंतर आम्ही लोटपोट झालोय, खळखळून हसलोय, आणि त्याचं श्रेय या सगळ्या कलाकारांना जातं, कारण प्रत्येक लाईन नंतर जो लाफ्टर येत होता. पण तुम्ही आज बसून ट्रेलर लॉन्चला तो ट्रेलर 3 वेळा बघितल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही पण हसत होता बघितलं? मी तर पहिल्यांदाच बघितला आणि वेड्यासारखी हसत होते, कारण ह्यांचा जो सगळा पार्ट होता जो कोकणात शूट केला होता त्याला मी नव्हते. मी आता बघून मीच म्हणजे मी प्रेक्षकच होते आता, त्यामुळे आय कॅन टेल यू की जर मी आता एवढं एन्जॉय केलंय तर प्रेक्षक पण आपले नक्की एन्जॉय करतील. मनवी तो काय सीन तुम्ही तिघांनी शुअर की थिएटर मध्ये खूप जास्त लाफ्टर मिळणार. नाही, मजा येते. आम्ही पण ऍक्च्युली असा पहिल्यांदाच नीट ट्रेलर बघितलाय. मी पकडू का? हा. त्यामुळे आम्हाला तर आम्ही सगळे खूप एन्जॉय करतो. 3दा म्हणजे आम्हाला असं होतं की अजून एकदा लावा, जरा जास्त झालं असतं. नाही, पण जितके माझ्यामध्ये ट्रेलर बघून प्रेक्षक उत्सुक असतील ही फिल्म बघायला, तितकेच आम्हीही आहोत. आम्ही अजून पूर्ण फिल्म बघितलेली नाहीये आणि ट्रेलर इतका कमाल कापलाय की मजाच येणार आहे असं वाटतं. सेम मला पण वाटलं की ट्रेलर खूप कमाल कापलाय एकतर, पण मला प्रत्येक मोमेंट झाल्यावरती असं होतं, अरे ह्याच्या पुढे अजून एक जोक येतो का नाही ट्रेलर मध्ये. पण अर्थात सगळं ट्रेलर मध्ये नाही दाखवू शकत, त्याच्यामुळे ते मला सगळं ट्रेलर नाही होऊ शकत. नाही. मला एक्झॅक्टली हेच म्हणायचं. मला एवढंच म्हणायचं की आता तू म्हणतेस की तू पहिल्यांदा पाहिल्यानंतर तू इतकी हसलीस किंवा तुला तो छान वाटला, पण मी खरं सांगू का, हे 5% सुद्धा नाहीये सिनेमातलं. सो जर तुम्ही ह्या ट्रेलरला घेऊन इतके जर हसत असाल तर सिनेमात काय असेल. म्हणजे बऱ्याचदा काय होतं ना की ट्रेलर मध्ये ना सगळं जे चांगलं चांगलं असतं ते घातलं जातं आणि नंतर आपल्या लक्षात येतं की अरे एवढंच आहे, आता संपलं सगळं. बरोबर ना. पण असं नाहीये ह्याच्यामध्ये ना. ह्याच्यामध्ये हे जे तुम्हाला दिसतंय ना वरवरचं, तर ते खूप बेसिक आहे. आणि आता मेन तर म्हणजे गुहा आतमध्ये आहे. लावू शकत नाही, कारण तुम्ही किती हसवणार. पण मला छोटीशी गंमत सांगा ना त्या सीनची, ज्या सीनवर खूप लाफ्टरही मिळतोय, तुम्ही तिघं कमाल करतायत त्या सगळ्यामध्ये, तर त्याच्यातलं जास्त काही रिव्हील न करता जर. बापरे, त्याच्यातलं जास्त काही रिव्हील न करता म्हणजे ते चित्रपटात नाही, प्रशांत सरांबरोबर काम करायला मिळणं ही खूप काय म्हणू आपण, भाग्याची गोष्ट आहे आमच्यासाठी. कारण ते इतके कमाल ऍक्टर आहेत की तुमच्यातला चांगला ऍक्टर बाहेर येतो आपोआप त्यांच्यामुळे, असं मला वाटतं. कारण ते तुम्हाला इतकं ऑन द टोस ठेवतात. कुठल्याही क्षणी ते किती काय वेगळं करू शकतील आणि तुम्हाला तो शॉट खराब करायचा नाहीये. त्यामुळे तुम्ही त्यांचं प्रत्येक वाक्य ऐकत असता आणि ऐकत असता म्हणूनच तुम्ही चांगला अभिनय करू शकत असता. त्यामुळे ती एकंदर प्रोसेस इतकी सुंदर होती आम्हा सगळ्यांसाठीच. ते इतके इन्सिक्युअर बिलकुलच नाहीये. म्हणजे ते आम्हाला स्वतःहून सांगायचे, असं कर, मी तुला हे टायमिंग देतो. म्हणजे प्रशांत आमले हे मला टायमिंग देतात असं ते स्वतःहून बोलतायत, मी तुला देतो. म्हणजे मी वेडा झालेलो ते सगळं बघून. माझ्यासाठी हा भन्नाटच एक्सपिरियन्स होता. किंवा एकच सीन आहे तो थोडा मोठा आहे तो, पण तरी सुद्धा ना इतकं वेळ घेऊन प्रत्येक त्याच्यातला पंच निघेल याची काळजी घेत केल्याने, म्हणून आम्ही तो सीन जवळजवळ 4 का 5 दिवस शूट केलाय. तेवढाच चंक जो तुम्हाला दिसतोय ना तो. सो त्याच्यामुळे तो बरोबर होत नाहीये. त्याच्या ते साच्यात बरोबर ते मापाच जोपर्यंत प्रॉडक्ट बनत नाहीये तोपर्यंत ते परत करत राहा हे केलंय. सो म्हणून मला असं वाटतं तेही या सिनेमाचं आणि आमच्या मेकर्सचं क्रेडिट आहे की त्यांनी असंच ठीक आहे चल झालं असं नाही केलंय. एक सीन आहे पण तो सुद्धा तितकाच महत्वाचा आहे आणि म्हणून त्याच्यासाठी लागणारा पूर्ण वेळ त्याला दिलेला आहे. सो त्याच्यामुळे ते इतकं छान
म्हणजे काय म्हणतात ना की नुसतं भाज्या टाकून नाही, ते छान शिजवलेलं आहे, त्याला बिर्याणी असेल त्याला दम दिलेला आहे. सो त्याच्यामुळे काय झालंय की ते Actors पण done झालंय. हा सो त्याच्यामुळे ते तर सगळे शेगडीवरतीच होते. त्याच्यामुळे ते जे तुम्हाला दिसतंय ना आता, सो म्हणून त्याचा फ्लेवर छान येतो आहे आणि ते म्हणून छान वाटतंय आपल्याला असं. असे सेटवरचे काही मुवमेंट जेव्हा तिथे त्या सेटवर लाफ्टर आला होता, असे काही मुवमेंट? खूप नेहमीच ऑलमोस्ट नेहमीच. प्रत्येक सीनला ते अगदी झालंय. प्रासंगिक आहेत ते जोक्स, पण मला वाटतं की कुठल्याही हार्डली असं कधीतरी झालं असेल की कुठल्या तरी टेकच्या आधी, म्हणजे ऍक्शनच्या हो. आधी आणि कटच्या नंतर आम्ही हसलो नाही. असं फारच क्वचित झालंय. त्यामुळे तुम्ही प्रेक्षकांना डबल धमाका देणारे एवढं नक्की आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या चित्रपटासाठी. थँक्यू.